थोड्या वेळामध्ये आंबोली म्हणजे त्यांच्या गावी जाणार आहोत. आणि पाऊस बिलकुल नाही आहे घाटामध्ये. माळशेज घाटामध्ये खूप जोराचा पाऊस होता, वारा पाऊस जबरदस्त. ब्लॉगिंगसाठी घेतलं. बघ भारी. तर मित्रांनो आम्ही आलो आहे आंबोली या गावामध्ये. आणि या ठिकाणी ना खूप सारे धबधबे बघा इथे. आणि पर्यटक ठिकठिकाणाहून येत असतात, या ठिकाणी विजिट करत असतात. बघू शकता मस्त व्ह्यू बघा. आणि पुढे गेल्यानंतर तो स्पॉट आहे धबधबा. कुठला आहे? दाऱ्या ना, दाऱ्या घाट. आणि आपली गाडी या साईडला आपण उभी केलेली आहे. हां, तर यांचं जे घर आहे ना ते या बाजूला आहे. आणि हे जकात नाका टोल आहे त्यांचा, टोल ग्रामपंचायत टोल. आणि व्ह्यू बघा जबरदस्त एकदम. हा हा मस्त एकदम वाटते बघा. तर या निसर्गरम्य वातावरणामध्ये हे सर्व बघा. हे शेती वगैरे तुम्ही बघू शकता, भाताची आहे ना. आवणी झाली ना, आवणी. अच्छा, आवणी करायची आहे का उद्या? युरोप आलेत, युरोप उपटायचे आणि मग आवणी करायची. हा बघा. तर आपण आता जाऊया पुढं, बघूया कसं काय आहे ते स्पॉट. तुम्हाला मी दाखवतो. गाडीनं जाऊया ना. डोंगरातून बघा झरे वाहतात ते. आणि आहे भाताची शेती त्याच्या पायथ्याशी. आणि पुढं समोर आहे दाऱ्या घाट. हे बघा इकडून पण व्ह्यू बघा माझ्या डाव्या बाजूने. ती छत्री का काढली आणली वर असलं जास्त. तिकड लागला रे मला रसा. इकडे तिखटच मसाला असतं जास्त. त्यांना नाही तिखट लागत, आपल्याला तिखट लागतं. तर हे पूर्ण आहे ना मित्रांनो आंबोली गाव आहे हे. आणि तुम्ही घर बघू शकता, वस्ती. मावळ भाग येतो ना रे हा. मावळ भाग, पश्चिम घाट, सह्याद्रीचा पट्टा सगळा. सह्याद्रीचा पट्टा ना. हा, हे धबधब्याचं नाव काय पण या? वर आहे ना हा, पराळ, मोठा धबधबा आहे वर पराळाचा. धबधब्याचं नाव असेल ना काही. पराळच बोलतात त्या लोकेशन. परळ. परळ. हा अच्छा, वर आहे पण तो अजून तिथं नाही. हा काय. तर हे बघा मित्रांनो डोंगरातून पाऊस जो पडतो ना डोंगरातून बघा हे कसे झरे वाहतात. ते मस्त एकदम एकदम भारी दिसतं एकदम व्ह्यू जबरदस्त. हे बघा हा खतरनाक. हे बघा डोंगर पाऊल वाटाकून येतं ते. इकडून वर आपली जमीन इथे आहे काय? ह्या साईडला जा. इकडं कशी काय जमीन? आमच्या ना वर फॉरेस्ट एरिया, आमची जमीन खाली तिथून चालू होती. चला चला मंडळी. हे तर पाय स्लिप होईल. माती जास्त आहे. चला
तर हे बघा, हे असे खडतर वाटातून आम्ही प्रवास करतोय. हे बघा, हे पाऊल वाटे वरती जाण्यासाठी. पाऊल वाटे रे, हेच आहे ना पाऊल वाट. तू चप्पल का काढतोय? तू ग्रिप आहे चप्पलची, आरामात पडशील. इकडून तिकडून कुठं चाललाय तू? आला मग कॅमेरा पडायचा. तर बघा, या असं वर जाण्यासाठी आहे ना, असं आहे रस्ता. तर ह्या रस्त्यातून आपल्याला वरती चढायचं आहे, वर जायचं आहे. चला चला. तर मित्रांनो बघा, असा हा खडतर प्रवास आहे, पाऊलवाटा आहे या वरती जाण्यासाठी जंगलातून. अनेक पर्यटक या ठिकाणी पुण्यावरून ठिकठिकाणाहून येत असतात, या ठिकाणी भेट देत असतात. तर आंबोलीला यायचं असेल तर कसं यायचं सांग जरा. आमच्या जे व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत. पुण्यावरून डायरेक्ट जुन्नरला यायचं, हां, कल्याणवरून जुन्नरला यायचं. ओके. आणि जुन्नरवरून बस भेटते. हां, किंवा कुठली बस भेटते? आंबोली डायरेक्ट. आंबोली डायरेक्ट, हां. ओके. बस थ्रू डायरेक्ट इथे यायचं. ओके. वॉकिंग थ्रू आहे. अच्छा, तर किती डिस्टन्स आहे? 25 किलोमीटर. ओके. आणि पुण्यावरून जर जुन्नरला यायचं तर किती किलोमीटर, काय कसा प्रवास आहे तो? पुण्यावरून जरा जास्त लांब, 2 तास लागतील. हां हां हां, 2-2.5 तास पकडायचे नाही का? ओके. तर मित्रांनो, मुंबईवरून जर तुम्ही येत असाल ना, तर माळशेज मार्गे तुम्ही येऊ शकता डायरेक्ट जुन्नर, आणि तिथून बस पकडायची आंबोली. आणि पुण्यावरून देखील जुन्नर बस पकडायची, जुन्नरला उतरायचं आणि आंबोली बस पकडायची. तर असं काही वरती बघा व्ह्यू आहे, बघू शकता, खूप मस्त आहे बघा वरती. चल चल, थांबू नको, चल. चला. युट्यूबर आहे का तुम्ही? हा, युट्यूबर आहे. तुमचा कॅमेरा आहे का? विक्रम बटवाले चॅनलचं नाव. हा, सबस्क्राईब करतो. हो, नक्की नक्की. कुठून आलात आपण? मनसर इथून. हा. तर बघा मित्रांनो, हे मनसरवरून आलेले असे ठिकठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. पुण्यावरून भरपूर ठिकाणी, म्हणजे आहे ना. मस्त केला, एन्जॉय केला का? आता परतीचा प्रवास घेत आहे का? अरे वा, ठीक आहे. नीट व्यवस्थित जावा, सावकाश. चला. विक्रम बटवाल. हा, BATWAL. तर बघा, हे असे पिकनिकसाठी, वॉटरफॉलमध्ये भिजण्यासाठी, आनंद घेण्यासाठी या ठिकाणी भेट देत असतात. तर नक्की तुम्ही देखील या मित्रांनो. या ठिकाणी आंबोली गाव आहे, त्या ठिकाणी काही
अंतरावरतीच हा वॉटरफॉल आहे आणि आहे पायवाट. आणि इथं बघा फोटोशूट वगैरे चालू आहे पोरांचे. आरामात आरामात. आणि दगड बघा किती मोठे मोठे दगड आहे इथं. येताना आहे ना थोडं सावकाश यायचं, कारण दगड स्लिपरी पण आहे ना. तर मित्रांनो पावसामध्ये ना शेवाळीला असतं, त्याच्यामुळे आहे ना थोडं सावकाश यायचं, कारण दगडावरती तुम्ही अचानकमध्ये पाय ठेवशाल ना तर स्लिप होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे ना पहिला ग्रिप बघायचं काय आहे. पायाचा ग्रिप जर बसला मग वरती चढायचं. डायरेक्ट चढू नका, दगडावरती पाय ठेवू नका, नाही तर मग तुम्ही घसरून पडशाल. आणि हे बघा मस्त हे बघा पाणी वाहतं, आणि हे शुद्ध पाणी असतं बरं का मित्रांनो, पिण्यालायक आहे हे पाणी. कारण हे डोंगरातून हे पाणी वाहत आलेलं असतं, झरे हे. आणि तिकडं बघू शकता बघा, व्ह्यू बघू शकता तुम्ही. चला आता जाऊया आपण थोडं पुढे अजून. जो मेन धबधबा आहे, वॉटरफॉल आहे, तिथं आपण जाऊन बघूया. हां हां. तर मित्रांनो आहे ना आम्ही आहे ना पूर्ण एंडपर्यंत जात नाही, कारण आम्हाला उशीर होईल म्हणून. कारण आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्हाला पुन्हा परतीचा प्रवास करायचा आहे. फटाफट आम्ही आता हे तुम्हाला फक्त एक्सप्लोर करून तुम्हाला मी दाखवतो आहे. आणि व्हिडिओ आवडला ना मित्रांनो लाईक करा, आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तर हे ना हे आंबोली ठिकाणाचं मी तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो आहे, आणि भरपूर पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. बघा जबरदस्त आजूबाजूचा व्ह्यू बघा. आणि बरेचसे म्हणजे मगाशी मी आलो ना तेव्हा भरपूर पर्यटक म्हणजे परतीचा प्रवास करायला लागले, कारण आता संध्याकाळ झालेली आहे. कोणी शक्यतो संध्याकाळपर्यंत थांबत नाही या ठिकाणी, कारण भीती असते, बिबटे वगैरे पण आहे ना. हा वाघाची भीती आहे, वाघाची भीती आहे. बाकी इतर प्राणी देखील असतात या ठिकाणी जंगलांमध्ये आहे ना. हां सांबार वगैरे सर्व म्हणजे प्राणी वगैरे इथं तर शक्यता थोडी भीती असते प्राण्यांची. आणि विचूकाट्याचे पण साप वगैरे पण निघतात अशा ठिकाणी. तर कधी काही घडू शकतं, तर त्यामुळं थोडंसं जरा काळजीपूर्वक या वॉटरफॉलचा आनंद घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ड्रिंक वगैरे या ठिकाणी करू नका. आपण निसर्गाच्या सान्निध्यात आलेलो असतो. पावसाळा आहे म्हणून बरेचसे निसर्ग पर्यटन स्थळे हे उघडलेली आहे, कारण पावसाळ्यामध्ये हिरवगार आणि निसर्गरम्य वातावरण असतं हे तुम्हाला माहितीच आहे. आणि वॉटरफॉलच्या ठिकाणी थोडं पहिलं अगोदर माहिती घ्या, कारण कसं अचानक तुम्ही गेलेले असते तिथल्या गोष्टीची तुम्हाला माहिती नसती, त्याच्यामुळं कुठलीही घटना कधीही घडू शकते तुमच्यासोबत. अगोदर अंदाज घ्या पाण्याचा. ज्या ठिकाणी तुम्ही पाण्यात जाता ना पहिला त्या पाण्याचा अंदाज घ्यायचा, आणि मग एंट्री करायची. आणि तिथले जे स्थानिक कोण गाववाले असतील त्यांना सोबत घेऊनच तुम्ही या ठिकाणी. तर आम्ही आता वर आलेलो आहे, आणि इथूनच तुम्हाला वर दाखवतो, कारण खूप लांब आहे ते वॉटरफॉल. आताच आम्ही एवढं थकलो, कारण आताच जेवलो जस्ट. तर इकडे ना मित्रांनो हा जो समोरचा डोंगर दिसतोय ना तुम्हाला, हा दर्याघाट ना. हां, आणि त्या बाजूला आहे ना नाणेघाट आहे ना. अच्छा इकडं नाणेघाट आहे, आणि इकडं हा कोकणकडा त्या बाजूला. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये आपण येतो डायरेक्ट. हां आई शपथ काय बोलतो, खरंच काय बोलतो, मग इतकं जवळ आहे इथून. चालत यायची गाड्या पकडायला. हां
आयुष्यभर बघा मित्रांनो, इथून एवढं इतकं जवळ आहे बघा पनवेल. हे पनवेल हां म्हणजे मुरबाड हे आपलं पूर्ण ठाणे जिल्हा वगैरे पनवेल हे सर्व म्हणजे या डोंगराच्या पलीकडे आहे. कोकण कडा बोलतो ना आपण, ते ही सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे. आणि हे बघा काही पर्यटक अजून आहे बघा तिथं त्या ठिकाणी. हे बघा तुम्हाला जर झूम करून दाखवतात. त्यांना घरी हाकलायला. हा ना, म्हणजे जास्त वेळ झाल्यानंतर राऊंड नाही देत, जाऊन नाही 6च्या नंतर म्हणजे बंदीच. बंद करतात. कसे काय पण होतं ना एवढ्यानंतर. आता 5:30 वाजले, पण मित्रांनो 6च्या नंतर आहे ना इथले जे स्थानिक गावकरी असतात ना ते स्वतः येतात त्यांना बोलवायला का बाबा तुम्ही इतका वेळ तुम्ही थांबू नका या ठिकाणी, कारण कसं भीती असते, प्राणी वगैरे येतात, वाघ हां निसर्ग कधी पण रौद्र रूप घेऊ शकतं. त्याच्यामुळं थोडंसं जरा आता बघा धुके आहे ना, हे बघा धुके हळूहळू बघा. हां खाली उतरतात हे बघा धुके, दिसतंय का तुम्हाला बघा. आणि तिथं बघा अजून काही पर्यटक आहे आणि तेवढेच आहे फक्त. तिकडे घरात बसलेले असतात. हां काही इकडे बसलेले असतात. नाही इकडे तर मला कोण दिसत नाही, पण हे इथंच दिसतात ते फक्त पोरं दिसतात. तर इथं आम्ही वरती आलेलो, इथं थोडा फोटोशूट चाललाय त्या त्यांचा.